सातारा जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं सातारा जिल्हा प्रशासनानं जे पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळावर पूर्णपणे येणाऱ्या पर्यटकांना बंदी केलेली आहे। कास पठाराचा रस्ता असेल किंवा ठोसेघरचा रस्ता, या ठिकाणी जे काही पर्यटनासाठी पर्यटक येत असतात या पर्यटनासाठी पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहू शकता की सातारा पोलिसांची जी टीम आहे ती या ठिकाणी यवतेश्वर घाटामध्ये थांबलेली पाहायला मिळत आहे आणि येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करत जर या ठिकाणी हॉटेलमध्ये बुकिंग असेल तर त्या वाहनांना पुढं सोडलं जात आहे आणि जर पर्यटनाच्या अनुषंगानं जर पर्यटक या ठिकाणी निघाले असतील तर त्यांना पुन्हा परत साताऱ्याच्या दिशेने पाठवलं जात आहे। सध्या या भागामध्ये पोलीस जे आहेत ते सातारा तालुका पोलीस ठोसेघर घाट आणि या ठिकाणचा यवतेश्वर घाटात बंदोबस्त करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर मागील 2 दिवसापूर्वी 2 घटना ज्या या साताऱ्यामध्ये घडल्या त्या पर्यटनाच्या अनुषंगाने घडल्या आणि त्यामुळं प्रशासनानं ही जी आहे ती उपाययोजना केलेली आहे। 5 तारखेपर्यंत जे पर्यटन आहे ते पूर्णपणे या ठिकाणी बंद ठेवण्यात आलं आहे। या ठिकाणचे धबधबे असतील, पर्यटन पॉईंट असतील ते पूर्णपणे बंद ठेवलेले आहेत आणि एकूणच आपण पाहू शकता की या ठिकाणी जे वाहनं आहेत ते पुन्हा परत साताऱ्याच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।